आज मी वांग्याचं भरीत करणार आहे, त्यासाठी ही मोठ्या साईजची वांगी घेतलेली आहेत। ही भरताची वांगी आहे आणि आता वांग्याचे पातळ पातळ स्लाइसेस करून घ्यायच्यात। त्यासाठी इथं 2 वांगी घेतलेली आहेत। आता कसे करायचे ते दाखवते। पहिल्यांदा तर मी त्याचं देठ कापून घेतले। आता हे मधून कापून घेते, असे 2 भाग केलेत। तर आता बघू शकताय तुम्ही, हे अशा प्रकारे पातळ पातळ स्लाइसेस करून घेतलेत मी। आता सगळ्या वांग्याच्या अशा स्लाइसेस करून घेते। अशा प्रकारे मी वांगी छोटे छोटे स्लाइसेस मध्ये कापून घेतल्यात आणि आता ही पाण्यामध्ये भिजत ठेवलेत, कारण काळी पडू नये म्हणून। चला आता बाकीचं पण साहित्य दाखवते। यासाठी आपल्याला लागणारे कांदा, टोमॅटो हे पण चिरून घेते। इथं मी ना 1 टोमॅटो आणि 1 कांदा असा उभा चिरून घेतलाय भरितासाठी। भरिताची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकले। त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकते, अर्धा चम्मच जिरं टाकते। उभा चिरलेला कांदा पण तेलात टाकते आता लगेच। टोमॅटो सुद्धा उभा चिरलेलं टाकलेलं। आता ही सगळी वांगी तेलामध्ये परतून घेते। मीठ टाकायचे आणि परतून घ्यायचे। मीठ टाकते आता, म्हणजे वांगी शिजतील। तर आता झाकण ठेवून जवळजवळ मी 10 मिनिटं ही चांगलं वांग शिजवून घेते आणि त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते। तर आता झाकण काढून बघते, वांगी पूर्णपणे शिजल्यात। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। मीठ तर ऑलरेडी घातलं होतं आपण। एक चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं अजून वरती टाकते। शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकून छान परतून घेते। खूप मस्त आणि टेस्टी लागतं हे भरीत। तुम्ही एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा। तर झालेलं आहे आपलं हे वांग्याचं भरीत। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या नवीन चॅनलला प्रतिमा किचनला सबस्क्राईब नक्की करा।